दाखवतात. मी एखादा नव्याने डॉन हा आरोप करणार नाही, मात्र एखादा डॉन ज्या पद्धतीने कारभार करतो त्या क्रूर पद्धतीने बऱ्याच गोष्टी होताना आढळतात. बरं, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सातत्यानं टार्गेट केलं गेलं किंवा त्यांचं नाव समोर येताना दिसलं, तेच आका असल्याचंही अनेक वेळेला बोललं गेलं. मात्र या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती झालेली कारवाई पुरेशी आहे का? निश्चित नाही. कारण एकतर पहिला त्यांचा राजीनामा जो आहे, हा राजीनामा फार मोठा जनक्षोभ आता उसळून येईल आणि त्यामुळे आपल्याला जिल्ह्यामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल. किंबहुना लोक आता थेट मंत्रालयात घुसतील. कारण जे फोटो प्रकाशित झाले ते चार्जशीट सोबत जे फोटो लावले त्यामुळे वातावरण खूप चिघळलं. आता लोक आपल्याला फिरू देणार नाही, मंत्रालयात घुसतील ही भीती वाटली म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. नैतिकतेच्या अनुषंगाने घेतल्याच गेला नाही. कारण गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना चार्जशीट सोबत काय लावणार आहोत याचे फोटो त्यांनी आधीच पाहिले होते. घटनेशी त्यांचा संबंध आहे हे त्यांना आधीच माहिती होतं. मग एवढी चार्जशीट दाखल होईपर्यंत 90 दिवसाची वाट का पाहिली? म्हणजे 90 दिवसामध्ये त्यांनी प्रोटेक्ट केलं. नंबर 1. नंबर 2, राजीनामा का मागत होतो आम्ही? विरोधी पक्षानं आम्ही राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर सत्ताधारी म्हणून धनंजय मुंडे यांचा प्रभाव पडू नये म्हणून राजीनामा मागत होतो. आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर राजीनामा देणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं का नाईलाज म्हणायचा? तर तो कुठेतरी भयापोटी ही केलेली कारवाई आहे, नैतिकतेपोटी नाही. आणि वाल्मिक कराडचे पुढचे जे कनेक्शन्स आहेत हे याच्यात तपासल्याच गेले नाही. हा भ्रष्टाचार जो आहे त्याला मी अर्थकारणे म्हणणार नाही, कारण हा लूट जी आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे भय पण दाखवा, करप्शन पण करा, हे सगळं जे आहे या सगळ्याच्या पाठीशी जे मोठे चेहरे आहेत त्या मोठ्या